निशी कुठे गेले सगळे? निशी 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 का रडतीयस तू? मॉम तू काय झालंय नीरज? निशी का रडतेय? सांगतो. काय झालं नीरज? तुम्ही दोघं भांडलात तर नाही ना? नाही. मग मंजू, गो मंजू. हे काय अजून काय असतं यार? नाही ही मंजू काय गेली? मंजू, गो मंजू. किती वेळापासून हक्का मारतोय हा, पण एक कोण धड जागेवर गावत नाही. हा काय झालं लालिताई? काय गो मंजू, रात्रीच्या जेवणाचं काय? हा काय बनवणारस? म्हणजे तुम्हाला हवं ते करा, माझं मी बघेन. हे बोलण्याची पद्धत नाही. हा दादा नंतर ना या घरात आता माझो शब्द चालणार, लक्षात ठेव. लालिताई, चुकताय हा तुम्ही. दादानी त्यांचा हक्क सोडला म्हणून तुम्ही एकट्या या सगळ्याच्या मालकीण झालात असं नाही. यापुढे माझ्याशी ओरडून बोलायचं नाही. आता आपण सगळे आपापले स्वतंत्र, आणि मी आता काही कोणाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. आणि तुम्हाला काही हवं असेल ना तर स्वतः करून घ्या, नोकर नाहीये मी तुमची. गो गो चारू, स्वयंपाक बनव. मी हा मग माझ्या श्रीनूशी लग्न करूचा हा ना तुका? हा मग आतापासूनच ही चूल हातात घे. हा माका अर्धा तासात जेवण वया. हा अहो लाली आत्या, अहो अरे ह्या काही डोक्यावर पडलेत का? ह्यांच्या भांडणात मला का भरडतायत? तसंही मला कुठे जमतो स्वयंपाक. कोणाचं काय तर कोणाचं काय. पाणी घेतस? हो. उमाताई, मेघनाताई, नमस्कार. या ना, बसा ना. नाही नाही नको. मला मला सगळं कळलंय. जे काही झालंय मला अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही माझ्या घरी या. तसेही 2-4 दिवसात आम्ही मुंबईला जाणार आहोत. तुम्ही निवांत राहा माझ्या घरात. पण मी तुम्हाला असं नाही बघू शकत. तुम्ही माझ्या घरी चला, तिकडे राहा. मी तुमचं काही एक ऐकणार नाही. तुम्ही चला माझ्या घरी प्लीज. ऐका माझं. अहो, असं काय करतास? किती झालं तरी ते आमच्या जावयाचं घर आहे. आम्ही तिथे नाही येऊ शकत. आमका योग्य नाही वाटणार ता. आणि महत्वाचं म्हणजे कुटुंबापासून लांब राहूचं नव्हता, म्हणूनच तर आम्ही हयलाव जवळ राहूक. माफ करा, पण नाही जमणार आमका. पण असे कसे वागू शकता तुमच्या घरातले? चुकीचं आहे हे. कोणी चुकीचा नाही आहे मेघनाताई. हा परिस्थिती वाईट आहे, वेळ चुकीची असतात कदाचित, पण ती पण बदलेल, खात्री आहे आमका. तुमचा किती मनाचा मोठेपणा आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय तुम्ही माझ्या घरी आला. ते तुमचंच घर आहे. तुम्ही चला माझ्या घरी. मेघनाताई, तुम्ही आमका एवढा आपलेपणाने बोलवतास ताच खूप झाला, पण आमका खरंच नाही जमणार. माफ करा. तुम्ही बसा ना, मी पाणी देते तुमका. एवढे रस्त्यावर आल्यात, पण माज काही जात नाहीये. हरकत नाही. एक दिवस तुम्हा नवरा बायकोचा सगळा माज उतरेल आणि तो मी उतरवेल. आता राहा असे गोदामात. ही तर सुरुवात आहे दादा खोत. सगळं व्याजासकट नाही परत केलं तर नाव नाही लावणार मेघना. मार्क माय वर्ड्स. लाली, काय चाललंय तुझं?
हे तुझं अति होतंय हा? घरात एवढी जागा असताना तुला इथेच बसायची इच्छा झाली आहे. हे तू मुद्दाम पण करतेस, मला कळत नाहीये काय? ताई, इतकं आगाऊपणा पण बरा नाही हा. दादा इथला सगळा सोडून हे मांगरात राहायला गेलेलो हा, याची तरी जाणीव ठेव. कायच कसा वाटत नाही गो तुका? इतकी निर्दयी झालंस. हे बघ, आई, उठ. आई, या खुर्चीतून उठ. हे बघ, तुझा दादा मामा हा ना, या सगळ्यावर पाणी सोडून ना निघून गेलेला हा. तेव्हा या सगळ्यावर आता माझा हक्क हा, समजलास? आणि या बघ, माझ्यावर ना आवाज चढवायचा नाही हा. मी काय ओबी नाही हा, तुझं सगळं ऐकून घेऊ. आई, प्लीज या खुर्चीतून उठ. अच्छा, तू का बसू जा काय? अरे बघ, बस ना. या सगळा तुझाच हा, तुझ्यासाठी तर केलाय सगळा हा. अरे ही तुझ्या दादा मामाची खुर्ची आहे ना, ती सुद्धा तुझीच हा. बस बस, हा बस बस रे बाबा, बस. हा बस आहे सर. हा अरे ही घाण कशा केकडे आणलंस हा? तुझं काय चालू हा? हा आधी बाहेर काढ. दादा मामा या घरातून गेलाय, माझ्या मनातून नाही. आणि माझ्या मनात मी त्याची जागा तू कधीच घेऊ शकत नाहीस. श्रीनू, आणि हो, इथून पुढे या चपलांना हात लावण्याचा कोणीही प्रयत्न करायचा नाही. गाठ माझ्याशी. सॉरी. व्हाट? लेकिन ऐसे कैसे हुआ? नहीं नहीं, फिलहाल तुम किसी से भी बात मत करना. हम जल्द से जल्द मुंबई आ रहे हैं, बस तुम ध्यान रखना. काय झालं? एनिथिंग सिरियस? हमारा जो कंसाइनमेंट मिडिल ईस्ट कंपनी को गया था वो वापस आ गया. व्हॉट? साहिल, तू जरा बस. बस इथे. साहिल, असं कसं झालं? पता नहीं, कुछ क्वालिटी चेक में हमारा प्रोडक्ट रिजेक्ट हुआ है. हमें जल्द से जल्द मुंबई जाना पड़ेगा. आपण कसं जायचं? आणि निशा आणि नीरजला कसं सांगायचं? उन्हें यही रहने दो, हम चलते हैं. साहिल, असं किती दिवस चालणार आहे? आपल्या बिझनेसमध्ये बाहेरच्या लोकांवर विश्वास टाकल्यावर काय झालं बघितलंस ना तू आता? हे बघ साहिल, आता नीरजला पण जबाबदारीची जाणीव द्यायला हवी. लग्न झालंय त्याचं, आणि आता ते बॅडमिंटन वगैरे सगळं बाजूला ठेवून आपल्या बिझनेसकडे लक्ष द्यायला सांग. तू किती दिवस असा सगळ्यांना पुरा पडणार आहेस? तुझं पण वय झालंय साहिल.
तुम्हें कोई चाहिए जो तुम्हें मदद करे। वो सब तो ठीक है मेघना, पर बैडमिंटन नीरज का पैशन है। मैंने भी अपना पैशन इसी बिजनेस की वजह से छोड़ा था, याद है ना तुम्हें? वही तो कह रही हूँ साहिल, मैं तुम्हें संगीत में कुछ करना था, लेकिन पापाजी चल बसे, नंतर तू बिझनेसकडे लक्ष दिलंस. आपण दोघांनी तो इतका वाढवला, पण आपला नंतर कोण बघणार तो? वैसे ये बात तुम्हारी सही है, मैं भी मुंबई से कोकण ट्रेवलिंग में थक गया हूँ। खैर, उसे यहाँ रहना है, उसे कोचिंग करनी है, करने दो जो उसे पसंद है। और बिझनेस का क्या? तो काय असाच वाऱ्यावर सोडून द्यायचा? आणि मी म्हणते का आता ह्या वयात सुद्धा आपण तो बघायचा? एनिवेज, उद्या आपण कुठल्याही परिस्थितीत निघू. रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या जागी आणि पॅशन आपल्या जागी. नसत्या आदर्शावर चालून संसार होत नसतात. आपण कष्ट करतोय ना, म्हणूनच तो त्याचं पॅशन सांभाळू शकतो. सॉरी, मला हे बोलायचं नव्हतं, पण काही निर्णय प्रॅक्टिकल होऊनच घ्यावे लागतात. आणि इकडे राहून त्याची प्रगती आणखीन खुंटायला नकोय मला. पास. मॉम, डैड, मॉम जो बोल रही है वो सही है, मैं समझ सकता हूँ, पर लाइफ में हर चीज के बारे में आप प्रैक्टिकली नहीं सोच सकते. नीरज, इस बार तुम्हारी मॉम गलत नहीं है. मुझे लग रहा है कि वो जो कह रही है वो सही कह रही है. तुम्हारी शादी हो गई है, अब तुम पर निशी की जिम्मेदारी है. हम तुम पर कोई कंपल्शन नहीं करेंगे. अब तुम खुद ही सोचो. आज मी मला जसं जमेल तसं केलंय जेवण, पण उद्या मी काही करेन अशी अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला हवं तर तुमचं तुमचं करून खा. काय बोललास? करून खा? माझ्यावर काय उपकार करतस? हा, अगो तुझा घोट जेवला नाही ना, म्हणून ह्या माझ्यासाठी घेऊ दिलास. नाहीतर काय, तुम्ही तुमचं करून घेतलं असतं. ए, आवाज चढवायचा नाही हा. ता स्वातंत्र्य वगैरे जा काय हा ना, तर माझ्यामुळे मिळालेला हा, कळला ना? नाहीतर मग उमती या करू, उमती त्या करू, एवढाच करत राहली असतीस. कळला काय? हा. हो लालिताई, माझं मी बघितलं असता. म्हणजे काय? म्हणजे काय 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 ओरडायचं नाही माझ्यावर. अगं, काय आवाज मी आधीपासून बोलते, मला नाही, मी ऐकणार नाही तुमचं. सारखं सारखं काय तुमचं का? वैरी असल्यासारखं का म्हणताय? तुम्हाला जे हवं होतं ते मिळालंय ना आता. ज्या गोष्टीसाठी तुम्ही तुमचे हक्क मागितले त्या गोष्टी लवकरात लवकर कशा साध्य होतील ते बघा. श्रीनू आणि माझ्या लग्नासाठी प्रयत्न करा. श्रीनूला लग्नासाठी तयार करा. असं भांडून काही होणार नाहीये. आई सॉरी. सॉरी? तू का बोलतेस सॉरी? आई, मगाशी ऐकलंय मी सगळं. आपलं खूप मोठं नुकसान झालंय का? आता ते आपण तिथे गेल्यावरच समजेल आपल्याला. पण निशी, नीरजनी जर बिझनेसमध्ये असंच लक्ष नाही ना दिलं तर हे पुन्हा पुन्हा होत राहील. आपण ठेवलेली माणसं कितीही झालं तरी पगारावर आणि पगारासाठीच काम करतात. कंपनीच्या नफा नुकसानांशी त्यांचं काही देणं घेणं नसतं. ह्यासाठी घरच्या लोकांनी बिझनेसमध्ये लक्ष घालणं खूप गरजेचं असतं. घ्या, जेवून घ्या.
अहो असं काय करतास? आपण स्वखुशीन सगळं सोपवून येलाव ना त्यांच्यावर, मग एवढे उदास कशा? आपल्या निर्णयाचो पश्चाताप होता काय तुमका? नाही ना? मग जेव्हा बघू. बघा खूप रात्र झाली आहे. थोडा जेवलास तर चित्त थाऱ्यावर ये. आणि असं भरलेल्या ताटाकडे तुम्ही पाठ करत नाही ह्या माहीत आहे माका. जेव्हा बघू. घ्या बघू. अहो एक छोटीशी नळ होती. घरात सामान नाही हा. उद्या आणूचा लागत. नाही म्हणजे घरात जरा सामान असत तर जेवण नीट बनवता येत ना. आज कायच नव्हता म्हणून याच्यावर भागवावा लागला. चालत ना तुमका? दादा मामा माई श्रीनू बंधू भाऊ या ना बसा. हा. या बस श्रीनू. माई अगं जेवणाचा सुगंध बाहेरपर्यंत येत होता. आम्हाला दोघांनाही राहवलंच नाही म्हणून आम्ही आलो. खूप भूक लागली अगं. आम्हाला पण वाढ ना. विचारतस काय? घ्या बंधू भाऊ बसा बघू जेव. अगं पण तुम्ही दोघी अरे आपल्या घरात पुरुषांनी आधी जेवायची पद्धत आहे ना. सो तुम्ही तिघांनी आधी जेवा. मी आणि मावशी नंतर जेवतो. अरे शिनू तू जेव सुरू कर. हे काय ऐकणार नाही यार. सुरू करा सुरू करा. दादा तू पण जेवून घे. म्हणजे आपण पटकन जेवून घेऊया. आपल्यामुळे उगाच ह्यांका उशीर नको ना मनात. बाकी काय? अहो वहिनी छान झाला. बंधू भाऊ पाणी. माई तुम्ही दोघी बसा. म्हणजे म्हणजे अगं तुम्ही दोघी आता जेवायला बसा. आम्ही वाढतो ना. तू वाढा घे वाढा घे. सावकाश. श्रीनिवास अरे राहू दे ना. आम्ही ह्याच भांड्यात जेवतो. अगं पण दोघी एकाच भांड्यात कसं काय जेवणार? आणि इकडे अरे नाही ठीक आहे जेवतो आम्ही. हे बघ तू भांडी घासायला येणार असशील तर मग वाढ. आणि मी वाढतो.
अरे नाही श्रीनिवास थांब. अगं ऐक अरे माझं नको, जरा. it's okay. अगं मी वाढतो ना, ठीक आहे. अगं मी सांगतोय ना, आणि इकडे